विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार आहे आणि मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत हे रिंगणात आहेत। माहीम विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढलेला आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत माहीम विधानसभा मतदारसंघात 52.67% मतदान झालं होतं आणि आता 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माहीम मध्ये 58% इतकं मतदान झालंय। त्यामुळे आता या वाढलेल्या मतदानाच्या टक्क्याचा फायदा नक्की कुणाला होणार आहे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। सदा सरवणकर यांनी शेवटपर्यंत इथून माघार घेतली नव्हती आणि याचा फायदा आता नक्की वाढलेल्या मतदानाचा कुणाला होणार, मनसे, ठाकरे गट की शिंदे गट हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी मतदानाचा टक्का 5.33% वाढलेला आहे। त्यामुळे मतदानाचा हा जो वाढलेला टक्का आहे तो नेमका कुणाच्या खात्यामध्ये जातो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। वाढलेलं मतदान आपण बघतोय की इथं आहे 5.33%। अमित ठाकरे पहिल्यांदा माहीम मधून निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे या तिरंगी लढतीत कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।